चालू करायचं करायचा नाहीये. पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली. दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं. प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं. पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी याला बळी गेली नाही? काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणार नाही की एखाद्या मुलीला किंवा असं कोणी नाहीये. इतकं टॉर्चर केलं जातं. हे का केलं जातं? आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली, फक्त शिक्षा. आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली कुठे कमी नाहीये. त्यांच्या